ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य। चल लीला, तू परत आलीस, खूप बरं केलं बाळा। आणि तू इथं थांबण्याचा निर्णय घेतलायस तू। आता हे घर सोडून जाऊ नकोस हा, मी आहे तुझ्या सोबत। तू आराम कर, मी देवासमोर साखर ठेवते। तू हे विसरू नका की तुम्ही तुमच्या सासूशी बोलताय, त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे। वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा बघितलं हिला किती माज येते। मला वाटलं ही पिढा आता कायमची गेली, पण कसलं काय, हिता आता परत आली। वहिनी, आता आपण काय करायचं? काही करायची गरज नाही लक्ष्मी, हिचा हा जो माज आहे ना। मी समजू शकते बाळा, अभिराम तुझ्या सोबत जसं वागतोय त्यामुळे तुला या घरामध्ये राहणं किती कठीण जात असेल, पण तरीही तू तुमचं नातं टिकवण्यासाठी परत आलीस, खूप बरं केलंस। खरंच आहे गलीला, नातं असं आपोआप टिकत नसतं, ते टिकवावं लागतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते। आणि तू मेहनत घ्यायला तयार झालीस, खूप बरं वाटलं। मला माहित आहे एक दिवस तू या भरकटलेल्या नात्याला नक्कीच दिशा दाखवशील। आणि लीला, एक सांगू, बाप्पाच्या साक्षीनं सांगते बाळा, अभिराम बद्दल तुझा खूप मोठा गैरसमज झालाय। एक सासू म्हणून मला तुझ्याबद्दल खात्री आहे, तसंच एक आई म्हणून माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे। अभिराम रागीट आहे, चिडचिड करतो, पण तो अशा खालच्या दर्जाचं काम कधीच करणार नाही। विश्वास ठेव माझ्यावर। वहिनी, आपण पिकनिकला जायचा प्लॅन करूया ना। मी म्हणते आपण दुबईला शॉपिंग करायला जाऊ। लीला, ए लीला, कालिंदी ताई, चला 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 चला। बाबा, कालिंदी ताई, वसंतराव, नमस्कार। नमस्कार। वहिनी, ही बाई रोज रोज कशी काय येते आपल्या घरी? आणि एवढी नवीन नवीन कारणं कुठून मिळतात तिला? कारण मिळतात की काढतात काय माहित। बाळा, कशी आहेस तू? घरात सगळं ठीक आहे ना? खरं तर इथे काहीच ठीक नाहीये बाबा, पण तुम्हाला मी यातलं काही सांगू शकत नाही, कारण मला माहिती आहे की जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खूप त्रास होईल।
ठीक नसायला काय झालंय? तुम्हाला ना उगाच काळजी असते हा तुमच्या लेकीची. हो कालिंदीताई, बापाचं मन आहे, काळजी वाटणारच. काहीतरीच काय सरोजिनीताई, ओ एवढं श्रीमंत सासर आहे म्हटल्यानंतर काळजी करण्याचं काही कारणच नाही, बरोबर की नाही? सासर जरी श्रीमंत असलं तरी तुमची मुलगी समजूतदार आहे, म्हणूनच तर सगळं छान चाललंय. अगो बाई, तुम्ही माझ्या लीलाबद्दल काही बोलताय का? हो, तुमच्या लीलाबद्दलच बोलतीये. तुमची लीला फक्त समजूतदारच नाहीये तर लागवी देखील आहे. सगळ्यांना आपलंसं करून ठेवलंय तिने. काय म्हणताय काय? नाही अभिराम, तुला लीलाच्या माहेरी जावंच लागेल बाळा. ते आपल्याला पास परतवणीचं निमंत्रण द्यायला आलेत आणि आपल्याला जावंच लागेल. रीत असते ही. आई, मी या मुलीसाठी अजून कुठलीही रीत पाळू शकत नाही. बस झालं आता. तुम्ही माझी एवढी फसवणूक केलीत तरी सुद्धा मी तुमच्या इमेजचा विचार करून इथे परत आलेच ना. मग आता तसंच तुम्ही सुद्धा माझ्या वडिलांना असं दुखवून त्यांना नाही म्हणू शकत नाही. मी तुझी फसवणूक केलेली नाहीये आणि आतापर्यंत काही सिद्ध झालेलं नाहीये. त्या फोन आणि मास्कवरनं तू मला ब्लेम करू शकत नाहीस. मी तुमची फसवणूक केली हे तरी कुठे सिद्ध झालंय? तरी सुद्धा मी तुम्हाला हवं तसं हवं ते सगळं केलंच ना. लग्नानंतर तुमच्या घरातली सत्यनारायणाची पूजा, वटपौर्णिमा, रिसेप्शन सगळं केलं. तुम्ही मला खूप त्रास दिलात पण तरी सुद्धा तुम्हाला हवं ते मी सगळं केलं. मग आता तुम्हाला सुद्धा माझ्या बरोबर माझ्या माहेरी यावंच लागेल.